आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि त्यासोबतच वैभवलक्ष्मी मातेच्या पहिल्या शुक्रवारच्या व्रताला सुरुवात केली आहे. मागच्या वैभवलक्ष्मी व्रताच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे प्रश्न होते. त्यापैकी काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. सर्वात पहिला प्रश्न असा होता की 5 शुक्रवार केले तर चालतील का? तर बघा, या पोथीमध्ये 11 आणि 21 शुक्रवारचंच महत्त्व अधिक दिलेलं आहे. त्यामुळे शक्यतो 11 किंवा 21 शुक्रवारच तुम्हाला करायचे आहे. दुसरा प्रश्न असा की आम्ही घर बदलणार आहोत किंवा मग आम्ही माहेरी जाणार आहोत, बाहेरगावी जाणार आहोत, तर हे शुक्रवार सुरू केले तर चालेल का? तर नाही. जिथे ज्या घरामध्ये तुम्ही हे शुक्रवारचं व्रत मांडणार आहात त्याच घरामध्ये तुम्हाला या शुक्रवारचं उद्यापनसुद्धा मासिक धर्म किंवा इतर कोणतीही अडचण आल्यास त्या शुक्रवारी फक्त उपवास करायचा आहे. तुम्हाला पूजा मांडायची नाही आणि तो शुक्रवार इतर कोणत्याही शुक्रवारमध्ये मोजायचा नाही आहे. सोन्याची किंवा चांदीची कोणतीही वस्तू तुमच्याकडे नसेल ठेवण्यासाठी तर तुम्ही पैशाचा जो कॉईन असतो तो ठेवला तरीही चालेल. पोथीमध्ये माता श्री वैभवलक्ष्मीची संपूर्ण कथा आणि जे काही अनुभव सांगितलेले आहेत ते सर्व आपल्याला वाचायचे आहेत. त्यासोबतच जे मंत्र दिलेलं आहे ते सुद्धा वाचायचे आहेत, आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने खूप श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करायचं आहे. या व्रताचा खूप छान अनुभव येतो. त्यामुळे तुम्ही नक्की हे व्रत करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.